वीणा, घे जमिनीचे पेपर्स मिळाले. अगं माझ्यावर चोरीचा आळ घेतला होता, पण मी नव्हते चोरले. अरे ए हरीश, पोलिसांना फोन लाव. अरे का म्हणजे काय, ज्या वेळेस घरातून मी ते शाळीग्राम चुकून बाहेर घेऊन गेलो होतो तर मला डायरेक्ट पोलिसात दिलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं. मग आता हे पेपर्स ज्यांनी चोरले त्याला जेलमध्ये टाकायला नको, सिंचनाला जेलमध्ये टाकायला नको. काय बोलताय तुम्ही? आता सुरू होऊ नका. आधीच सिंचनाच्या वागण्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय, सगळ्यांचा मूड ऑफ झालाय. थांबा जरा. दादा अरे बस कर ना आता. निदान जयंत सरांसमोर तरी असं नको वागूस प्लीज. ए तू गप्प बस. तू मला तुझ्या जयंत सरांची नाटकं नको सांगू. तो कसा वागतो आधी ते बघ. तुला काय करताय? काय करताय बोलू दे मला. अगं कळू दे ना, या घरातली माणसं कशी दुटप्पी आहेत ते. अरे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात फक्त. मला सांग, आपण एवढं नवीन घर घेतलं पण यातल्या कोणाला आनंद झाला? हे कसा होणार? स्वतःची घर अजून झाली नाही त्यांची. फक्त आपल्याला दाखवायला म्हणून आपल्या घरी आले, पण आपली यांना जराही किंमत नाही. तू यांच्या हक्काची मोलकरीणच आहेस ग. त्या सिंचनाला लाख वाटू दे, तुला जास्त भाव देतात म्हणून, पण तू यांची सगळी कामं करतेस ना, म्हणून तुझं इकडे येणं जाणं आहे. पास करा. तोंडाला येईल ते बोलू नका तुम्ही. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची किंमत नसेल हो, पण मी त्यांना माझे आईवडील मानते आणि ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. हो ग हो, तुला एकतर अक्कल नाहीच आहे, ती कधीच नव्हती. याचाच फायदा घेतात हे सगळे. दादा प्लीज जरा शांत होशील का? जानू सगळ्यांना जेवायला घेऊन आलीये, तर 2 घास जेवूयात का शांतपणे? का माझ्या घरात जेवण बनत नाही? हा, मी माझ्या घरात जेवू शकतो. हा, तू नको सांगूस मला. इथे कोणाला फुकटात जेवायचंय? ए चल संतोष, चल म्हटलं ना. तुम्हाला जायचं असेल तर जा, मी येणार नाही. असं कसं? तुला यावंच लागेल. चल म्हटलं ना, चल. सांगितलं ना एकदा, येणार नाही म्हणून. तू येणार नाहीयेस? नाही येणार. येणार नाहीस? सांगितलं ना नाही येणार म्हणून. तू जर आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी आली नाहीस ना, तर माझ्या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद असतील, लक्षात ठेव. मग राह यांची मोलकरीण बनून. संतोष अरे काय बोलतोस? वीणा बाळा, तू तरी समजुतीने घे ग. माझ्या एका मुलाचा संसार जवळ मोडतोय, आता दुसऱ्याचा नको. तू जा त्याच्या बरोबर. चल. येते. नाहीये कॉल. विनोद अरे कुठेस तू? काय ठरलं होतं आपलं? रेस्टॉरंटला भेटायचं असं ठरलं होतं ना, मग का नाही आलास? हे बघ विनोद, इथे खूप मोठा मॅटर झालाय. मला भेट ना यार, जानूसाठी तरी भेट, नाहीतर माझा कॉल उचल प्लीज. काय झालं विश्वा? तू असा एकटा का उभा आहेस? कोणाची वाट बघतोयस का? नाही, जसं तू सतत माझ्या मागे मागे असतोस, माझ्यावर लक्ष ठेवून असतोस, तसंच ना तू तुझ्या मित्रासोबतही करायला हवं होतंस. पण अपॅरेंटली तुला तुझ्या मित्राची अजिबात काळजी नाहीये. हे काय बोलतोयस तू? काय केलेस तू विनोदला? बऱ्या बोलाने सांग, नाही नाहीतर सोडणार नाही मी तुला. विश्वा, हे तू तुझ्या त्या मित्रालाच का नाही विचारत?
मेसेज आलाय बघ. चेक. हो चेक. विश्वा सॉरी रे, पण मी तुझी मदत नाही करू शकत. प्लीज मला फोन करू नकोस. Hey, what happened? Just look at him. आणि मला शोधायचा प्रयत्न तर अजिबात करू नकोस. जयंतचा नाच सोडून दे विश्वा, तुझ्याही जीवाला धोका आहे. आय होप तुला तुझी सगळी उत्तरं मिळाली असतील. अँड येस, जानूला हे दाखवण्याचा विचार करण्याआधीच मीच ॲक्शन घेतो. Cool. जयंत सर, I'm sorry. I'm really very sorry. हे सगळं काय घडून बसलं जयंत सर? मला ना खरंच खूप सॅड वाटतं. मी एवढं सगळं प्लॅन केलं होतं, पण काय घडून गेलं हे? विश्वा, तुला पण सॉरी. अरे खरं तर तुमच्या समोर हे सगळं घडायलाच नको होतं. जान्हवी, इट्स रिअली ओके. तुम्ही सॉरी का म्हणताय? नाही सर, इट्स नॉट ओके. मी एवढ्या उत्साहात हे सगळं प्लॅन केलं होतं, पण जसे की आज जे काही घडलं त्यामुळे आजचा दिवस मेमोरेबल झाला. सर असं कसं म्हणू शकता तुम्ही? नाही जान्हवी, आज जे काही घडलं त्यामुळे मला एक गोष्ट रिअलाईज झाली की फॅमिलीत हे सगळे वाद, मिसअंडरस्टँडिंग्स घडतातच. लाईक आय नो, जे काही झालं ते फार पॉझिटिव्ह नव्हतंच, पण आज जे काही घडलं त्यामुळे मला एक गोष्ट कळली की तुमच्या फॅमिलीत मला कोणीच परकं समजून खोटं वागत नाहीत किंवा माझ्यापासून काही लपवत नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप मनापासून एक्सेप्ट केलं आहे. अँड आय एम हॅपी अबाउट दॅट. जयंत सर, किती परफेक्ट आहात तुम्ही. प्रत्येक गोष्ट किती पॉझिटिव्हली घेता. खरंच मी खूप लकी आहे, तुमच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आला.